हाय हॅलो नमस्ते. मी हा दिवाणी स्वागत करते तुमचं आपल्या आजच्या या यूट्यूब ब्लॉगमध्ये, ज्याचं नाव आहे इंडियन मॉम इन हा. बरेच दिवस झाले हिच्यावरती पॉडकास्ट नाही केला, तर म्हणलं आज हिच्यावरतीच पॉडकास्ट करूया. काही होऊ दे, कोणीही मध्ये तडमडू दे, तरी पण आज म्हणलं की हिच्यावरच पॉडकास्ट केला पाहिजे. कारण लोकांना असं वाटतं की काय झालं इतके दिवस का नाही, पण खरं सांगायचं तर इतकी बोरिंग आहे ना ही की हिच्यावरती पॉडकास्ट करायचं मला इच्छाच होत नव्हती. पण म्हणले ठीक आहे, काही हरकत नाही, आपण आज हिच्यावरती पॉडकास्ट उरकूनच टाकूया. तो हॅलो नमस्कार मंडळी, गॉसिप गर्लच्या आजच्या नवीन पॉडकास्टमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे. तुम्हाला कळलंच असेल आजचं पॉडकास्ट कोणावर आहे. ॲक्च्युली बरेच दिवस पॉडकास्ट आलं नाही, तर तुम्हाला वाटलं असेल की काय झालं, तर तसं पाहायला गेलं तर सर्वांचीच आमची तब्येत थोडी बिघडली होती. मला थोडी सर्दी पण झाली होती, तुम्हाला माझ्या आवाजावरनं कळतच असेल, आणि थोडा थकवा पण आला होता. अरे ऑब्वियस आहे, म्हणजे आता इतके दिवस सासू सासरे इथे होते आणि कधी नव्हे ते एवढं काम अंगावर पडलं होतं की करत तर काही नव्हती तसं पाहायला गेलं तर, दुसऱ्यांकडनंच करून घेत होती. पण तरी पण स्ट्रेस तर तुला आला असेल ग बाई, तू तर शेटनची नाजूक ना, चलरी भोपळ्या टुणूक टुणूक, तर तुला तर छोट्या छोट्या गोष्टींनी तू आजारी पडते. नुसतं काही जरा अशी हवा पास झाली नाही तर मग लगेच हिला सर्दी पडसं झालेलंच असतं. वर्षाचे 12 महिने रेग्युलर इंटरवलने ही सारखं मला आवाजावरनं तुम्हाला वाटतच असेल, आवाजावरनं तर असं वाटतं की तू तर नेहमीच तुझं नाकच बसलेलं आहे आणि तुझा आवाजच बसलेला आहे, तुला सदान कदा सर्दीच असते, पूर्ण चोकच झालेली आहे तू. तर आता काय तुझ्या आवाजावरनं आम्ही गेस करायचं? आणि आरामच कर ग बाई, नाहीतर उगाच काहीतरी व्हिडिओ बनवण्याची मेहनत घेशील. एक तर ते पण रिपिटेटिव्ह कंटेंट, इतकं रिपिटेटिव्ह आणि इतकं रटाळ आणि बोरिंग कंटेंट. ह्याच एका आता पॉडकास्टमध्ये तुम्हाला कळेल, वेगवेगळं हार्वेस्टिंग केलं म्हणून हार्वेस्टिंगचं व्हिडिओ बदलत नाही, सेमच तेच करायचं. आणि तेच मग ते काय केलं आहे त्याची रेसिपी बनवायची, एक दिवस हार्वेस्ट करायचं, एक दिवस रेसिपी बनवायची, एक दिवस हार्वेस्ट करायचं, मग परत रेसिपी बनवायची, असं करून 4 व्हिडिओ हिचे कन्फर्म आहे. आणि अजून बोंबडीचं ढापायचं काही हिचं संपतच नाही. ही तर म्हणजे बोंबली पण हिचं ढापते, पण बोंबलीचं प्रमाण कमी आहे. म्हणजे हिचं बघून ती ढापायला शिकले की ही माझं ढापते तर मी का सोडू, म्हणून ती पण मध्ये ढापते. पण ही एक नंबरची ढापाडी आहे. जर रेशो बघितला ना तर ही जास्तीत जास्त व्हिडिओ बोंबड्याचे ढापते. आता बोंबड्याचं एवढं काही हार्डवेस्टिंग नव्हतं, बोंबड्याचं हार्डवेस्टिंग केलं बोंबड्याने, पण ते काही एवढं काही तिचं जमलं नाही. हिचं जरा जास्त आहे हार्डवेस्टिंग, हिच्याकडे जरा जास्त हार्डवेस्ट झालेलं आहे, तर हिने जरा जास्त दाखवलं हार्डवेस्टिंग. कारण हिचं क्लायमेट थोडं बरं आहे बोंबड्यापेक्षा, तर त्याच्यामुळे बोंबडा ते कॉपी करायला जातो. पण बोंबड्याचा कसा प्रॉब्लेम आहे की बोंबडा सगळंच काही नाही कॉपी करू शकत, कारण ते सगळं कॉपी करायचं म्हटलं तर तसं मॅच होऊच नाही शकत, कारण क्लायमॅटिक कंडिशनमध्ये खूप डिफरन्स आहे. पण ह्या केसमध्ये, हिच्या केसमध्ये कसं आहे की ही मॅक्झिमम बोंबड्याचं कॉपी करू शकते. म्हणजे मॅक्झिमम गोष्टी ज्या बोंबड्या पण नाही करू शकत तिच्या फेल होतील, पण हिच्या सक्सेसफुल होतील, कारण ही ज्या प्रदेशात राहते त्या एरियाचं, त्या तिथल्या जागेचं तापमान आणि असं बऱ्यापैकी सुटेबल आहे. सो ही मॅक्झिमम लेवलवर तिचं कॉपी करत असते. तसंच आता हिने बार्बेक्यूचं पण कॉपी केलं. जसं बोंबड्याने 2 जुलैला व्हिडिओ टाकला होता, हिने आता नॅशनल डेच्या वेळेला व्हिडिओ टाकला, आणि तेव्हाच आपण हार्वेस्टिंग करणार आहोत त्याचं एक पिल्लू सोडून दिलं. तसं तर मी या व्हिडिओमध्ये पण दाखवू शकत होते, पण आता या व्हिडिओत काय दाखवणार ना, म्हणून या व्हिडिओत आता मी सगळंच नाही दाखवू शकत, तर मी आता नाही दाखवू शकत. मी नेक्स्ट टाईम दाखवेन, तर नेक्स्ट व्हिडिओ बघायला विसरू नका. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण हार्वेस्टिंग करणार आहोत, आणि आपल्या घरातल्या खूप आपल्या बागेमध्ये पीचेस आले आहेत, तर आपण ते हार्वेस्ट करणार आहोत, आणि त्याचा व्हिडिओ मी तुमच्याबरोबर नक्की शेअर करणार आहे. अरे आम्ही नाही सांगितलं हो सांगितलं कोणाला काय फरक पडतो, तू तर करणार तर ते करणारच आहे. आणि असं नाही आहे की तू नाही दाखवू शकत, दाखवायचं तर दाखवू शकते. असं काय कुठलं तू एवढं काय ते बार्बेक्यूचं असं दाखवलंस एकदम डिटेलमध्ये, काहीच नाही दाखवलं. उगाचच आपलं काहीतरी आपलं हे लावलं, ह्या 2nd राऊंड 3rd राऊंड असं लावून दाखवलं. तसा व्हिडिओ तिकडचा उचलला बोंबडाचा, आणि तिकडचा उचलून तसा आपण इथे करून दाखवला, बस. काही वेगळं तर केलं नाही. तर तू ते शॉर्टकटमध्ये दाखवू शकली असतीस की बाबा हे बघा आम्ही इथे असं करतोय, आणि झालं. हे होतं आजचं आमचं बार्बेक्यू. आणि आता मी तुम्हाला दाखवते, आणि तू ते पण त्याच्यातच इन्क्लूड करू शकत होती, पण तू इतकी आळशी आणि इतकी लबाड मांजर आहेस ना
की तू ते दाखवणारच नाही. तू ते प्लॅन करून ठेवलं आहे, आता पहिले हे दाखवायचं, मग नंतर मग ह्याच्यामध्ये पिल्लू सोडायचं, मग सेकंड टाईम आपण जे पिल्लू सोडले ते दाखवायचं, मग ते हार्वेस्टिंग दाखवायचं, मग थर्ड ह्याच्यामध्ये आता ज्या दिवशी हार्वेस्ट केलं त्याच दिवशी तू त्याची रेसिपी वगैरे पण काहीतरी ते एकत्र कंबाईन करून ते पण तू टाकू शकत होती. पण देन अगेन सगळ्या एकेका गोष्टीवरती 3-3, 4-4 व्हिडिओ छापले गेले पाहिजे असं आहे. कमीत कमी 2 व्हिडिओ तरी छापले गेले पाहिजे. सो हिचं आपलं बरं आहे की कॉन्टेंटचा पण विचार करावा लागत नाही. कॉन्टेंट पण काय नाही सुचलं तर मग जरा मला वाटतं बोंबाडचे व्हिडिओ स्क्रॉल करते आणि मग त्याच्यामध्ये काहीतरी मिळालं की त्याच्यातनं एखादं उचलून टाकते. नाही तर मग हे कन्फर्म आहे आपलेच गेल्या वर्षीचे व्हिडिओ स्क्रॉल करायचे. म्हणजे हे हिचंच नाही, इतरांचं पण तसंच आहे. आणि ह्या वेळेला आपण काय टाकलेलं गेल्या वर्षी ते बघायचं आणि तसंच सेम मग रिपीट करायचं. जसं सण वार असं रिपीट होतं, त्याचं कॉन्टेंट रिपीट होतं, तसं ह्यांचं ह्या बाबतीतही कॉन्टेंट म्हणजे इतके सिमिलर वर्षानुवर्ष हे लोक कॉन्टेंट टाकत असतात ना की असं वाटतं की काय चाललं आहे. म्हणजे तसं माझं आता झमुरेच्या बाबतीत पण झालं आहे की इतका बोर झाला आहे तो की त्याच्यावरती काय बोलायचं सगळं बोलून झालं आहे. असं वाटतं की पण तो माणूस जर सुधारतच नाही आहे, जर त्या माणसामध्ये काही घंटा फरक पडत नाही आहे तर आता बोलून माणूस थकेल. पण इतके म्हणजे हे सगळे जे DBS वाले आहेत ना हे कुठल्या कातडीचे बनले आहेत मला तेच कळत नाही, गेंड्याच्या कातडीचे, की त्यांना काही बोलून फरक नाही पडत. त्यांचं एकच मोटिव्ह आहे की काही जोपर्यंत लोक येडे बनत आहेत तोपर्यंत ठगवत राहायचं, काहीही दाखवायचं, नुसतं आपण आपलं मोठेपणा दाखवत राहायचा. ज्याच्याकडे मोठेपणा करण्यासारखा आहे तो आपला शो ऑफ करण्यामध्ये लागला आहे आणि ज्याच्याकडे भिक्कारपणा करण्यासारखा आहे तो भिक्कारपणा करून विकतो आहे. बट अल्टिमेटली काय आहे, जे आपल्याकडे आहे भले मोठेपणा आहे किंवा भिक्कारपणा जे आहे ते काय आहे ते विकत राहायचं, बास चलते रहना चाहिए, हाच अल्टिमेट मोटिव्ह आहे. सो नेक्स्ट व्हिडिओ हिचा होता ते म्हणजे पीच हार्वेस्टिंग. आणि त्याच्यामध्ये नुसते पीच या किती ना मला एवढं जड झालं ना, म्हणजे मी जिममध्ये 2 किलो सहज उचलते, तर हे त्यापेक्षा डेफिनेटली अरे ते जिममध्ये उचलतेस खरं पण नक्की काय उचलतेस बाई, तुझ्या तर याच्यावरती काही फरक पडलेला तर दिसत नाही. तसे मस्त जिमला जाऊन मला वाटतं तू उलटी रिव्हर्स टस्से मस्त झाली आहे, मस्से टस झाली आहेस वाटतं एकदम. थोडक्यात तिला असं सांगायचं होतं की मी जिम करते आणि मी जिमला जाते बरं का, जरी तुम्हाला माझ्याकडे बघून तसं वाटत नसलं तरीही मी जाते. हाज बिलीव्ह इट ऑर नॉट. कसले भारी आहेत ना, कसले भारी आले चेतन, कसं मला इतका आनंद वाटतंय. मला इतकं बरं वाटतंय आपण जेव्हा काळजी घेतो, आपण जेव्हा सगळं एवढं करतो आणि आपण एवढंसं झाड एवढं मोठं होताना बघतो तेव्हा काय आनंद होतो. मला खरंच खूप भारी वाटतंय. आता आपण काय करायचं म्हणजे आता घालणारच ना तू त्याचं अचार, नेक्स्ट तुझं हे अचार म्हणजे जॅम घालणार आहे ना त्याचा. मग तर ते आलाच, एक्सपेक्टेड होता तो व्हिडिओ, मग तो आलाच नेक्स्ट. आणि शेटना काकी तर आहेच एकदम. मला तर शेटना काकी आजकाल इतकी बुळचट वाटायला लागले, बाप रे बाप, जरा जास्तच लाडात यायला लागलं आहे शेटण्या पण. काय तर शेअरिंग इज केअरिंग, आपण वाटूया ना सगळ्यांना, आजूबाजूला वर खाली सगळीकडे आपण वाटूया. शेअरिंग इज केअरिंग, ओ माय गॉड रिअली. म्हणजे जेव्हा अति होतं आहे, जेव्हा आपल्याकडनं संपणार नाही तेव्हाच बरं शेअरिंग इज केअरिंग. बाकी तर वेळेला जरा पण हातातनं जरा सुटत नाही या चिकडगम माशीच्या. ते सासू सासरे आले होते आणि कॉस्कोमध्ये घेऊन गेलेली आणि तेव्हा ते मोठं चॉकलेटचं पॅकेट घेतलेलं तेव्हा कुठे गेलं होतं शेअरिंग इज केअरिंग. म्हणजे शेटना काकीचं असू शकतं पण हिचा बाबा कसला असला स्वभाव थोडी आहे. एवढंसं तोंड झालं होतं, एवढं टेन्शन आलेलं, बापरे एवढं मोठं जरा जास्तच मोठं आहे ना. मग नंतर कळलं की हे 3-4 आहे म्हटल्यावरती जरा जीव भांड्यात पडला. तसंच तिथे कुठे ह्याला शॉपमध्ये गेलेली, ते सुव्हेनियर शॉपमध्ये वगैरे, तिथे पण नुसतं असं घिरट्या आलत होती, बापरे लांबच राहिलेली असं की काय बाबा इथे सगळं जरा जास्तच एक्सपेन्सिव्ह असतं. तुम्हाला घ्यायचं तर तुम्ही घ्या पण शेटनला लांबच ठेवा. सो असं काय असेल तर ते देते तर काय मोठं, ते घरी ठेवून खराब होण्यापेक्षा दिलेलं बरं म्हणून वाटत सुटली आहे. तर मोठं असं काहीतरी आपण खूप मोठे दिलदारच आहोत. आणि US इट्स व्हेरी कॉमन प्रॅक्टिस. आता तुम्ही इवन ह्या व्लॉगर्सचंच बघा, सगळ्यांकडे हेच चाललं आहे. काय ते व्हेजिटेबल बेड तयार केलं आहे आणि मग त्याच्यावरती व्हेजिटेबल ग्रो करतायत, नंतर मग फ्रूट्स ग्रो करतायत सगळ्यांकडे. तर हिचंच असं नाही आहे, हिच्या शेजारी पाजारी पण असणारच आहे. आता कोणाचे पीचेस खायचे
म्हणजे झाडाला आलेले हो, झाडाला आलेले. आता कोणी कोणाचे पीचेस खायचे आणि कोणी कोणाचे मँगोज खायचे आणि कोणी कोणाचे ॲप्पल खायचे, आता हाच मोठा प्रश्न झालेला आहे. आणि ही देणार आणि दुसऱ्याने दिलं तर ते मला ना प्रेमाने म्हणाले मला नाही नाही म्हणता आलं. अरे वा, तू कशाला नाही म्हणणार, म्हणजे तू दिलेलं लोकांनी घ्यायचं आणि हिला नाही नाही म्हणता आलं. गपगुमान कर. ती भाजी ती भाजी कशी केलीस ते दाखवलं असतंस ना, तर ते जास्त उलट चांगलं वाटलं असतं, काहीतरी वेगळं कॉन्टेंट मिळालं असतं. तुझ्या टोमॅटोचं तर तू कधी पण करू शकते ग, तुझ्या पीचेसचं तर तू कधी पण करू शकते. ते तुझ्या घरकी खेती आहे, ते आम्ही नेहमीच बघतो, वर्ष बघत आलो आहे. म्हणजे हिच्या झाडाला आलेले टोमॅटो पीचेस. हां, तर तसे ही तर मनुष्य आहे ना, हिला कसं येणार टोमॅटो पीच. हिच्या हे शब्दशः अर्थ घेऊ नका मंडळी. हां, नंतर मग लोक म्हणतात की गॉसिप गर्ल डबल मिनिंग बोलते. डबल मिनिंग नाही आहे, मराठी भाषा आहे. अनपड गवार लोकांना नाही समजणार, वळवावी तशी वळते. त्याच्यासाठी चांगली भाषा असणं आधी जरुरी आहे. ज्यांच्या भाषेचेच वांदे त्यांना काय समजणार आहे डबल मिनिंग आणि मराठी भाषेची गंमत, हो की नाही. ती भाजी करायला पाहिजे होती. नेहमीपेक्षा काहीतरी वेगळं करून दाखवता पण आलं असतं, लोकांनी पण ॲप्रिशिएट केलं असतं आणि तुला टायटल पण होतं एक मस्त, माझ्या शेजारणीने दिलेल्या भाजीचं बघा मी काय केलं. भाजीची रेसिपी, नवीन रेसिपी, तर काहीतरी नवीन तो बनता था यार. तू काय दाखवलं, ती घिसीपेटी रेसिपी जॅम बनवून टाकला. नंतर गेले ते फायरवर्क बघायला. हिचं पण त्याच्यात पण कॉपी, त्याच्यात पण म्हणजे आता मुलांना झोप आली, आता ते झोपतीलच. आता मी त्यांना घरी जाऊन झोपवणारच आहे. आता त्यांना झोपवतो तेच सेम, कळलं ना मंडळी. हां, झोपणारच आहे, झोपवते, आता झोपतील, आता झोप आली, कुठून कुठून एकदम वर्ड टू वर्ड. रे किती गशी, म्हणजे इतकं कसं कोण कॉपी करू शकतं. आता तू म्हणशील की ह्याच्यामध्ये काय आहे कॉपी, म्हणजे आता काय सगळ्यांच्या मुलांना झोप येते तर मग आता त्याच्यात काय आहे. पण ह्याच्या आधी तर कधी तुझ्या मुलांना एवढं झोप नाही यायची आणि आली तरी तू एवढं मेन्शन नाही करायची. पण आता तू पण मेन्शन करण्याचं बोलते मी, म्हणजे असं पहिले पण येत असेल ना झोप त्यांना, पहिले पण ते असं बोलतच असतील, पण तेव्हा नाही कधी दाखवलं. पण आता काय कॉन्टेंट राहिला ना, बोलली ना एकदम सेम टू सेम. आपलं जास्त टेन्शनच नाही घ्यायचं आणि वरून कॉपी केलं असं कोणी म्हणायला पण नको. ही माझी मुलं आहेत, ती तिच्या मुली आहेत, मग असं कसं. मुलं बदलली की कॉन्टेंट बदलला. व्हेरी चलाक ब्रो, व्हेरी चलाक. आणि सगळ्यात मोठं वांगोला कॉम्पिटिशन म्हणजे वांग्याचं झाड लावलंय भाई. मी पण वांग्याचं झाड लावलंय, बघायला छोटी छोटी फुलं पण आली आहेत. अगं बाई घुबडी, अगं लोकांनी बोलायचं असतं जेव्हा आपल्या चेहऱ्यामध्ये काहीतरी बदल होतो, जेव्हा आपण काहीतरी हेअर कट करतो किंवा स्किन केअर करतो किंवा काहीतरी करून आलं वेगळ्या पद्धतीचा मेकअप किंवा काहीतरी, तर लोकांनी तुला असं समोरून म्हटलं पाहिजे किंवा कॉमेंट तुला आले आणि तू नेक्स्ट टाईम बोलली तर गोष्ट वेगळी आहे. ते लोकांनी गेस करायला पाहिजे किंवा लोकांनी ते फिगर आउट करायला पाहिजे की आज ह्याच्यामध्ये कसं हिच्यामध्ये काहीतरी चेंज दिसते. जसं लोकांनी फिगर आउट केलं की नाही, ते म्हणाले की नाही तुझं वजन वाढलेलं दिसतंय, चांगलीच गुटगुटीत झाली आहे, तर तेव्हा ते स्वतः म्हणालीस का की तुम्हाला वाटतच असेल, तुम्हाला दिसतच असेल की माझं वजन कसं वाढलं आहे आणि मी कशी गुटगुटीत झाली आहे आणि मी आता असा म्हणजे धष्टपुष्ट घुबड दिसत आहे, असं म्हणालीस का? नाही ना. पण तुम्हाला दिसतच असेल की माझ्या चेहऱ्यावर कसा ग्लो आलेला आहे, कारण आज मी स्किन केअर केलं आहे आणि स्किन केअर केलं ना की वेगळाच ग्लो येतो चेहऱ्यावर. तुम्ही पाहू शकता, बघा किती छान तुकतुकीत स्किन दिसते आणि एक वेगळाच असा ग्लास ग्लो आलेला आहे माझ्या चेहऱ्यावर आणि खूप छान दिसते स्किन, खूप छान वेगळंच वाटतंय. हा मी गुपचूप करून 4 किलो मेकअप पण थापला आहे आणि उन्हामध्ये एकदम म्हणजे उन्हाच्या प्रकाशात उभं राहिलं ना की सूर्यकिरणं तोंडावर पडली ना की कोणाचा पण असा कितीही डांबर फेस पण चकाकतो. तर ही ट्रिक खूप जुनी झाली आहे, थोड्याफार फरकाने सगळ्यांचा चेहरा चकाकतो. पण बघा आता मी स्किन केअर करून आले, मग हे कशाला बोलते तू? जर तुझ्या स्किनमध्ये काय फरक आहे तर ते लोक बोलतील ना, ते पण लोकांना ठरवू दे. लोक टिप्पणी करतील त्यांना काही वेगळं वाटलं तर. जसं आधीच्या एक्झाम्पलमध्ये सांगितलं, त्यांना वेगळं वाटलं त्यांनी टिप्पणी केली. मग असं असेल ना तर मग ती पण तू बोलत जा ना स्वतः. तुम्हाला असं वाटत असेल की मी कसा टुणूक झालो आहे, मग ते नाही बोलत आली मोठी शाणी याडा समजते काय लोकांना. एवढं थापून किलोभर उभी राहते आणि ते न्यूझीलंडच्या प्लेयरसारखे पट्टे लावून आणि वरून हुशाऱ्या मारते, बघा मी कसं स्किन केअर केलं आणि माझं तोंड कसं चकाकते. चल पट.
शेटण्या म्हणतो की आपण लास्ट टाइम ग्रीन टोमॅटोचं केलं होतं ना, असं चटणी बनवलेली. हो शेटन, शेटन यार तू पण एक नंबरचा ना, किती ना भोला आहे रे तू. तू ना असं भोला आहे ना, म्हणूनच असं ना जरा डोकं वापरलं असता ना, नको तिकडे म्हणजे ना खरंच नको तिथे नाही, बरोबर जागी एरवी बरोबर जागी डोकं वापरलं. पण इथे बाबा तुला ना काय तुझी बुद्धी कुठे घास चरायला गेलेली काय माहिती आपला येड्यासारखा. मी तो पिघल गया, बिलकुलच सक्त लोंडा नाही आहे हा माणूस म्हणजे. अरे तुला कळत कसं नाही, आता तर आपण करतच राहणार आहोत शेटन हार्वेस्टिंग. हे काय पहिलं आणि शेवटचं नाही आहे. आता आपण 3-4 महिने हेच कॉन्टेंट. आता मी भरीत करून दाखवणार आहे, नेक्स्ट टाईम चटणी करून. म्हणजे शेटनला खायची होती चटणी म्हणून मी घातलं घाटणी म्हणजे घाट घातला असं राईम करायला गेली मी, चुकलं फसलं, जस्ट इग्नॉर. आणि हे मी पर्पजली ठेवलं आहे हा, नाहीतर ह्याच्यावरून पण बोलतील हे दुसऱ्यांना बोलते की एडिट करायचं ना, कट करायचं ना. नाही, मला ठेवायचं आहे, मला बिहाइंड द सीन ठेवायचं आहे. कारण माझ्या पॉडकास्टमध्ये बिहाइंड द सीन असं काही वेगळं असं नसतं, मी करू नाही शकत वेगळं. असे छोटे छोटे क्लिप्स म्हणजे त्याचा हे लागणार नाही, काही संदर्भ तुम्हाला लागणार नाही, म्हणून मी काही गोष्टी बिहाइंड द सीन म्हणून पॉडकास्टमध्ये ठेवते. सो हे बिहाइंड द सीन समजा, त्यामुळे त्याला जास्त हुशाराने करायच्या. आणि मग नंतर मग दुसऱ्या दिवशी ती आलीच, म्हणजे इतकी प्रेडिक्टेबल आहे, इतकं म्हणजे ती जुनी पुराणी कधीच्या ह्याच्यामध्ये मला वाटतं कुठल्या तरी ॲक्टरची ती रेसिपी म्हणून ती फेमस झालेली. आणि मग सगळे लोक ते ट्राय करत होते ते टोमॅटोचा ठेचा, आणि ते इतकं मध्यंतरी झालेलं आणि सगळ्यांना माहिती होतं ते किती जुना ट्रेंड आणि तो कधीचा निघून गेला. ही आत्ता मी शोधली नवीन काय करता येईल म्हणून मग मी ही रेसिपी शोधली, मी कधीच केलं नाही आहे आणि तुम्ही पण हे ट्राय करू शकता म्हणलं तुम्हाला दाखवावं. म्हणजे मी पण फर्स्ट टाईम करते आणि तुम्ही पण तुम्हाला आवडलं तर तुम्ही पण ट्राय करू शकता. अरे लोकांनी करून खाऊन पिऊन ढेकर मारून झाले पार, आणि परत करून ढेकर मारले त्यांनी. तू कसली काय आता दाखवायला आली आहे मोठी, कुठल्या जमान्यात आहे रे ही पण, कुठलं काय माहिती काय दुनियेत असते. आता ते दुसरं पण ते कॉन्टेंट तसंच काय, ते काय मोठं थंबनेल तर असं टाकलेलं की माहीत नाही काय कुठलं काय आजूबाच केला. काय तर म्हणे विश्वास बसणार नाही. का नाही विश्वास बसणार, तसा तर तुझ्यावर तर विश्वासच नाही, म्हणजे बसणार नाही, विश्वास ठेवलाच नाही पाहिजे तुमच्यासारख्या भामट्या भुरट्या DBS वाल्यांवर. पण काही कशालाही विश्वास बसणार नाही. ह्याच्यामध्ये काय लोक वर्षानुवर्ष गुज्जू पब्लिक तर जिथे राहील तिथे आपलं खिचिया पापडा ढोकला आणि पापडी गाठिया सेव खमण सगळं घेऊन फिरत असतं. भेळ सगळं पाणीपुरी करून खाल्ली लोकांनी. तू अजून काय भेळेच्या त्याच्यात आहे भेल असं ओरडून विकली असतीस तर वाटलं असतं की बाबा हां काहीतरी विश्वास न बसण्यासारखं केलं. हे काय आहे, सगळं जे रेडी टू ईट होतं ते फक्त पाकिटं फोडून मिक्स करायचं काम केलं आणि म्हणते तुमचा विश्वास बसणार नाही, विश्वासारावर. आणि पूर्ण वेळ तेच दाखवत बसली अख्खा वेळ, कसं ते मिक्स केलं, कसं ते खाल्लं आणि कसं काय ते, आणि आपण आपला कचरा याच्यामध्ये टाकायचा वगैरे. एवढं लोकांना माहिती झालं आहे घारे लोकांना. एवढं काय कुठलं काय तूच एकटी तिथे पोचली म्हणून काय तुला सगळं माहिती आणि लोकांना काय माहिती नाही असं काय नाही आहे. एवढं तरी लोकांना बघून आणि लोकांची पहुंच आहे किंवा कोण ना कोणतरी प्रत्येक घरातलं एक व्यक्ती असतेच प्रत्येक घरामागे US ला. स्वतःला काय मोठी शाणी नको समजू. हां बरोबर, पण तुझ्या ऑडियन्ससाठी त्यांना तर थोडं हेच आहे ना, ते कधी गटार ओलांडून पुढे गेलेच नसतील तर त्यांना नसेल माहिती. म्हणजे काही जणांना माहिती आहे म्हणा, काही जणांच्या कॉमेंट्स होत्या की आम्ही आलो आहे, मी आली आहे, माझी मुलगी आहे, हे ते. बट काही लोक आहेत की साधं त्यांना म्हणजे काहीच माहिती नाही आहे. तर अशा लोकांसाठी जर तू बनवत असशील तर येस, मग डेफिनेटली बिचाऱ्यांना सांगणं पण जरुरी आहे नाही का. पण काय फायदा ना सांगून पण अशा इन्फॉर्मेशनचं ते काय आचार घालणार आहे. म्हणजे जे कधी त्यांच्या स्वप्नात पण ते बघत नसतील किंवा त्यांना काही त्याच्याशी घेणं देणं नाही, नुसतंच आपलं टाईमपास म्हणून बघतायत, तर ते या इन्फॉर्मेशनचं काय करणार आहे. तर तसंही त्यांनाही इन्फॉर्मेशन देऊन काहीच फायदा नाही आहे. सो कोणाला काय इन्फॉर्मेशन देत असते ते हिलाच माहिती. आणि प्रत्येक वेळेला पहिल्यांदा असं अमेरिकेमध्ये मी पहिल्यांदा असं काहीतरी केलं आहे, पहिल्यांदा अमेरिकेमध्ये मी बीचवर येऊन भेळ खाल्ली आहे. बीचवर येऊन भेळ खाल्ली कशाला पहिल्यांदा खाल्ली, तू पहिले पण खाऊ शकली असती. तर मोठी स्वतः कधी काय ट्राय नाही केलं, स्वतः आपलं काहीतरी आळशीसारखी काहीतरी स्वतःच्याच ह्याच्यामध्ये बबलमध्ये राहते की अरे आपण तर काहीतरी मोठे एकदम अमेरिकनच झालो आहे जसं काय, आणि आता असं एकदम इंडियन स्टाईल वगैरे कसं करायचं, तर ते आता थोडं काहीतरी वेगळं ट्राय करायला लागले. तर
हिला फार स्वतःचंच कौतुक वाटतंय, जे फक्त हिलाच आहे आणि हिच्या त्या शेटण्याला आहे. कसलं भारी ना, एक एक प्लेट और दो, एक प्लेट और दो. शेटण्या जास्त लाडात नको एवढे, किती लाडात येतो, किती ओव्हर ॲक्टिंग. ते सूट पण नाही होत आता. ते असं वाटायला लागलं ना की खूपच जास्त क्रिंज झालं आहे. असं म्हणजे ढवळतं ते ओव्हर ॲक्टिंग आणि यांचं जास्तच गोड 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 असं. तसंही मला गोड फार असं जास्त आवडत नाही, म्हणजे गोड खूप आवडत नाही मला. असं आंबट गोड गोष्टी, तिखट चटपट्या गोष्टी अशा आवडतात. सो जसं माझं कॉन्टेंट आहे तसाच माझा स्वभाव आहे. तर त्यामुळे मला अशी अति गोड माणसं आणि अति गोड वागणं कोणाचं दिसलं ना की मला असं एकदम कसं तरी नॉशी आल्यासारखं वाटतं. आणि तुम्ही एक गोष्ट नोटीस केली का, जेव्हा आजकाल शेटन घरी असतो तथा कॅमेरामॅन घरी असतो तेव्हाच व्लॉग्स बनत आहेत. आणि बहाणा आहे की माझं काम असतं आणि मग मला वेळच मिळत नाही आणि त्याच्यामुळे, आणि मग ते पिल्लू सोडून द्यायचं. आता याच्यामागे 2 कारणं आहेत. एक तर हिला खरंच काहीतरी काम वगैरे ती करायला लागली आहे अँड विच शी इज नॉट अलाउड टू रिव्हील. मे बी शी कॅन रिव्हील बट शी इज नॉट अलाउड टू वर्क. मे बी तिचं विजा स्टेटस असं असेल त्यामुळे ती फक्त असं सांगते आणि त्यामुळे ती क्लिअर बोलत नाही आहे त्याबद्दल. पण नुसतं पिल्लू सोडून 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 त्यातनं व्ह्यूज खेचण्याचा प्रयत्न करते. क्लिक बेट अगेन, यांची घाणेरडी सवय आहे ती. किंवा काही करत नाही आहे आणि आता बिंग घारी, ती आळशी घारी, तिला आता सगळं स्वतःला करावं लागतं. एडिटिंग पण स्वतःला करावं लागतं, फिल्म पण स्वतःला करावं लागतं आहे. त्यामुळे तिने तो बहाणा दिलेला आहे. आणि तिचं काम म्हणजे जी व्यक्ती गुगलमध्ये काम करते असं म्हणू शकते, मी गुगलसाठी काम करते, तर ती व्यक्ती काहीही बोलू शकते. त्या व्यक्तीच्या बोलण्याचा अर्थ कसा काढायचा हे ते तिलाच माहिती, ती काय बोलत असते आणि काय त्याचा अर्थ असतो. सो यू नेवर नो ती काय करते. बट हां, ही गोष्ट शुअर आहे की शेटन काका घरी असतात तेव्हाच घारी फिल्म करते आणि नंतर मग आरामात तिचा जरा सर्दी खोकला गेल्यानंतर ती बहुतेक एडिट वगैरे करत असावी. आणि आजच्या पॉडकास्टच्या एंडिंगला मी सगळ्यात मोठं आता एक रिव्हिलेशन करणार आहे. म्हणजे एक कोइन्सिडन्स म्हणा का काही म्हणा, की इतकं कसं काय सिमिलॅरिटी होऊ शकते. म्हणजे कॉपी करता करता लिटरली हे पण कॉपी झालं आहे, हे पण सेम टू सेम. म्हणजे असं जर व्हायला लागलं ना तर बाबा, तिचे पंगे तुझ्यापर्यंत नाही आले म्हणजे झालं. तिच्या लाईफमध्ये जे काही तिच्या नातेवाईकांबरोबर जे काही उलटपुलट झाली आहे ती तुझ्याबरोबर नाही झाली म्हणजे झालं. म्हणजे असं म्हणतात ना, एखाद्याचं फॉलो करता 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 त्याची जे काही त्याच्या लाईफमध्ये घडतं आहे ते पण हळूहळू आपल्या ह्याच्यामध्ये त्यांचे गुण पण आपल्यात येऊ लागतात. तसंच काहीच हाचं झालेलं दिसतंय. म्हणजे बोंबड्याला कॉपी करता करता बोंबड्याचं मळप पण हाहाने कॉपी केलं आहे. म्हणजे हाहाच्या पण आता सगळे प्लॅन चौपट होत आहेत आणि हाहा पण जिथे जाते तिथे मळप दाटत आहे. जसं की तुम्ही बघितलं असेल की ती बोलली की मस्त आज सनी डे आहे आणि आम्ही आज बीच डे प्लॅन केला आहे, खूप छान वेदर आहे तर आम्ही निघालो. आणि जेव्हा ती निघाली तेव्हा अर्ध्या रस्त्यापर्यंत ऑलमोस्ट मॅक्सिमम टाईम चांगलं सनी वेदर होतं. आणि जेव्हा ती त्या स्पॉटला पोचली तिथे एकदम ढगाळ वातावरण होतं. पोचताच क्षणी ती बोलली की हे ढगाळ वातावरण आहे आणि मी काय विचार केलेला आणि कसं वातावरण. सो इनडायरेक्टली आता तू तिच्या एनर्जीज तू स्वतःकडे अट्रॅक्ट करायला लागलेले आहे, तिच्या एनर्जीज तुझ्याकडे अट्रॅक्ट होत आहेत असं काहीसं वाटायला लागलं आहे. आणि लिटरली म्हणजे ही किती डिपेंड म्हणण्यापेक्षा इतकं त्या शेटनला भावलं करून ठेवलं आहे. हे तुम्ही कुठे आणलं, बरोबर जागी आणले ना शेटन, आणि हे आता कसं आपण खेचणार आहोत, हे बॅगिन कसं खेचणार आहोत आपण, होणार का हे. फक्त आपण बोलते पण ही तर काहीच करत नाही. हिला कुठे चाललो आहे, काय चाललो आहे हे पण नाही माहिती. म्हणजे समजा ती जागा चुकली असती किंवा कुठेतरी असं थोडंसं काहीतरी झालं असतं, जे की झालंच होतं, थोडं पार्किंग कुठेतरी लांब मिळालं आणि तिथून बरंचसं चालायचं होतं. बट समजा तिथे बीच नसता आणि ती कुठली तरी वेगळी जागा निघाली असती तर शेटण्याचं काही खरं नव्हतं. पण असं नाही की बाबा आपण पण एकदा बघावं, आपण पण बरोबर जाते, आपली पण रिस्पॉन्सिबिलिटी आहे. नाही, नुसतं दुसऱ्यावर खापर फोडायचं, नुसतं मुरडायचं. कोण काय बोललं की आपलं चला म्हटलं की आपण तयार व्हायचं, मेकअप करायचा, रेडी व्हायचं, फोटो बिटो काढायचे, रील छापायची, व्हिडिओ छापायचा, कॅमेरा घेऊन सुटायचं बस. आणि कोणाची चूक झाली की त्याला डाफरायचं. कोणाची नाही म्हणजे शेटण्याचीच चूक झाली की वाटच बघत असते ही घारी नुसती, लाज पण नाही वाटत.
आणि तसंच सामानाच्या बाबतीत किंवा इतर गोष्टींच्या बाबतीत पण मुलं झोपली तर आता कसं नेणार यांना, मग दोन्ही मुलांना ते शेटण्यानेच कसं तरी उचलायचं, त्या बॅग्स पण उचलायच्या, ते सगळं मॅनेज करायचं. मग काही कार्ट असेल किंवा काही असेल बॅगेन वगैरे तर ते पण कसं हे खेचायचं, कसं आता मग ते कसं मॅनेज करणार आहे, ते पण त्याचा लुकआउट आहे. म्हणजे फक्त ही प्रश्न विचारणार, हे कसं करायचं, ते कसं करायचं, आता कसं होणार, आता कसं होणार, तुम्ही काढलंय ना, तुम्ही हे केलंय ना, तुम्ही बरोबर केलंय ना, आपण चुकीच्या इथे तर नाही आलो ना, असं ना तसं ना. बास नुसतं उंटावरनं शेळ्या हाकायच्या, बास एवढंच जमतं घारेला. आणि काय चुकलं की शेटण्याला वेठीस धरायचं. पक्की शाणी ग तू. शेटण्या पण आहेच म्हणा तसाच, बुगू 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 हो हो हो. सो दॅट्स इट फॉर द टुडेज हाच पॉडकास्ट मंडळी. आफ्टर अ लॉंग टाईम आय होप तुम्हाला आजचं पॉडकास्ट आवडलं असेल आणि तुम्ही भरभरून व्ह्यूज द्याल या पॉडकास्टसाठी, कॉमेंट्स कराल आणि काय राहिलं असेल तर मला कॉमेंटमध्ये नक्की कळवा. भेटू आपण उद्याच्या पॉडकास्टमध्ये नवीन विषयासोबत. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. बाय. खा प्या मस्त राहा आणि स्वस्थ राहा. टेक केअर. बाय. मासलामा.